प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. माझं नाव सोनाली जेम्स सदनकर आहे आणि प्रभुप्रकाश प्रार्थना ग्रुप कोल्हापूर यांच्यासोबत मी कार्यरत आहे. आणि यावेळेस आपण वचनाचं मांडणं ऐकणार आहोत. उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 आपण पाहणार आहोत. अब्रामाला देवाचे पाचारण. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. तेव्हा वाचले वचन आशीर्वादित करू. हे वचन लिहिलेलं आहे उत्पत्तीचा 12वा अध्याय आणि वचन 1 ते 4 आणि या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने अब्रामाला काय केलेलं आहे, एक वचन दिलेलं आहे, एक वाणी दिलेली आहे. याचा अर्थ अब्रामाबरोबर देव एक करार बांधत आहे आणि या करारामध्ये तो म्हणत आहे की मी तुला दाखवीन त्या देशामध्ये जा. तुझ्या बापाचं घर, तुझ्या बापाचं घर म्हणजे कोणाचं, तर जन्मदात्या बापाचं घर काय कर, तू सोड आणि काय कर, मी सांगत आहे त्या देशामध्ये तू जा आणि मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र करेन. आपल्याला कोणी असं बोललं की तू तुझ्या बापाच्या घरातून निघून जा, तर आपण त्याला उलट प्रश्न करू, नाही का, की मी का माझ्या बापाच्या घरातून जायचं. परंतु या ठिकाणी अब्राम कुठल्याही प्रकारचा प्रश्न करत नाही आणि अब्राम कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देत नाही. आपल्याला बऱ्याच वेळेला देव काय करत आहे, एक आज्ञा देत आहे, एक करार देत आहे, एक वाचा देत आहे. आपल्याला 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या 10 आज्ञांमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला दिलेलं आहे की तू खोटं बोलू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावेत. परंतु मनुष्य काय करत आहे, तर वेगवेगळ्या प्रकारे त्या मूर्तीची स्थापना आपल्या जीवनामध्ये करत आहे आणि याच्यामध्ये म्हणत आहे की तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर. एकच गोष्ट आहे का, फक्त आपल्या बापाचं घर सोडून या एरियातून दुसऱ्या एरियात जाऊन राहा, तसं नाही आहे. तू तुझे फक्त नातेवाईक, तुझे रिलेटिव्स जे आहेत ते सोड म्हटलं आहे का, नाही आहे. तर त्या ठिकाणी काय सांगत आहे, संपूर्ण देश सोडायला सांगितलेला आहे आणि तो देश सोडून तू दुसऱ्याच देशात जाऊन राहा जिथे तुझ्या कोणीही ओळखीचं नाही. आपल्या वचन सांगत आहे की तू ज्या देशात राहशील त्या देशाचं तू काय कर, नियम आणि जे न्याय आहेत तू काय कर, ते पालन कर, तिथे मी तुला आशीर्वादित करेन. परंतु या ठिकाणी अब्रामाला प्रभू सांगत आहे की तू सोडूनच जा आणि तू जेव्हा सोडून जाशील त्या देशामध्ये मी तुला काय करेन, त्या ठिकाणी नेऊन मी तुझ्यापासून राष्ट्र करेन. त्या देशात नेऊन ठेवून त्या देशामधून मी तुझी उत्पत्ती करेन. त्या देशामध्ये नेऊन ठेवल्यावर नंतर त्या ठिकाणचं उत्पत्ती म्हणजे वाढ होईल किंवा उत्पत्ती जाईल, ते लोक अजून प्रोग्रेस होतील, असं नाही आहे. तर या ठिकाणी काय सांगले, तुझ्याचपासून मी काय करणार आहे, राष्ट्र निर्माण करणार आहे. आणि हा देवाने केलेला एक अद्भुत करार आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला जगातल्या गोष्टीतून, जगातल्या योजनेमधून जेव्हा ते घेऊन येतात आणि ख्रिस्तामध्ये बऱ्याच वेळेला काही लोक घरामध्येच आहेत, घरामध्येच म्हणजे विश्वासणारे आहेत, विश्वासणाऱ्यांच्या घरात, ख्रिश्चन घरामध्ये विश्वासणाऱ्यांच्या लोकांमध्ये जन्मलेले आहेत. ख्रिस्त काय आहे, कसं आहे हे त्यांना माहीत आहे, ख्रिस्ताची संगत माहीत आहे, प्रार्थनेचं उत्तर माहीत आहे, परंतु काय करतात, देवापासून दूर जातात. परंतु प्रभू म्हणत आहे की तू वेगळ्या देशात जाऊन राहा, म्हणजे तू या जगातल्या इतरत्र जे लोक आहेत त्यांच्यापासून तू काय हो, वेगळा हो, म्हणजे मी तुला काय करेन, तर मी तुझ्यापासून राष्ट्र करेन. वेगळाच झाल्यावर का, त्या राष्ट्रात का नाही, कारण जोपर्यंत आपण वेगळं होत नाही देवाचं महत्त्व आपल्याला समजून येणार नाही. कारण आपण जोपर्यंत आपल्या घरामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, याचा अर्थ असं नाही की आपण जे आता सध्या जे घरामध्ये आपण राहतो ते सोडून द्यायचं आहे, तसं नाही आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की जगिक गोष्टीमधून, जगिक विचारांमधून, जगिक आचरणांमधून आणि जगातल्या वातावरणामधून आपल्याला काय व्हायचं आहे, वेगळं व्हायचं आहे. जगातल्या लोकांसारखं आपल्याला आपलं जीवन, आपलं वागणं असायला नको आणि आपण पूर्ण ख्रिस्तासाठी वेगळे झालेले, ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले लोक असलं पाहिजे. कारण 2 पेत्रमध्ये प्रभू म्हणतात की मी तुला काय केलेलं आहे, पवित्र राष्ट्र बनवलेलं आहे, मी तुला याजकगण म्हणून बनवलेलं आहे, मी तुला माझे लोक म्हणून ठेवलेलं आहे, अधिकारी म्हणून ठेवलेलं आहे. आणि जर तुम्हाला आणि मला अधिकारी म्हणून ठेवलेलं आहे, याजकगण म्हणून ठेवलेलं आहे, तर आपण साधारण लोकांसारखे आहोत
का? नाही, नक्कीच नाही. कारण का? आपल्याला प्रभू म्हणत आहे की मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वादित करीन. पहिली तर गोष्ट, प्रभू आपल्यापासून राष्ट्र बनवणार आहे, म्हणजे आपल्यापासून लोकांपर्यंत ख्रिस्त कळणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या कुटुंबाला, आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाला, आणि आपण ज्या सिटीमध्ये राहतो त्या सिटीला, की ही व्यक्ती पूर्वी कशी होती, काय होती, आणि तिचं आत्ता जीवन बदली झालं आहे. याचं कारण का? तर त्याच्याकडे शास्त्र आहे, त्याच्याकडे जिवंत देव आहे. एखाद्या व्यक्ती आहे, त्यांच्या जीवनामध्ये खूप व्यसनाधीनता आहे, वादविवाद आहे, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या घरामध्ये खूप वाद आहेत. अशी व्यक्ती जेव्हा देवाच्या सानिध्यात येते, देवाच्या वचनामध्ये येते, देवाच्या संगतीमध्ये येते, त्यावेळेस ती काय करत आहे? तिला देवाचं वचन वाचल्यानंतर जेव्हा ती व्यक्ती आत्मसात करते, ग्रहण करते, आणि त्यानुसार जेव्हा ती वागायला चालू करते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रियानो बदल होत आहे. का बदल होत आहे? कारण हा वचनाचा जो देव आहे, कारण योहानाचं पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देही झाला आणि तो आपल्यामध्ये आला, आणि जे काही झालं ते त्याच्यापासून झालं, त्याच्यासाठी झालं, आणि म्हणून आपल्या देवापासून आपण तयार झालेलो आहोत आणि देवासाठीच आपल्याला तयार व्हायचं आहे. आज आपण जगामध्ये आहोत, आपल्याला वाटतं की मी माझ्या आईच्या उदरातून आलेलो आहे, या जगामध्ये मी राहत आहे, तर मी या जगाचा आहे, मी जगासारखंच वागणार आहे. परंतु नाही, प्रभू येशू ख्रिस्त यशामध्ये म्हणतात की मी तुला नाव घेऊन बोलवले आहे आणि तू माझा आहेस, तू माझ्यासाठी अनमोल आहेस, आणि मी तुला काय केलेलं आहे? माझ्या तळहातावर कोरून ठेवलेलं आहे. मी तुझ्यावर कुठलीही संकट समस्या येऊ देणार नाही. इतकंच नाही, तर तू जलातून जाशील तरी त्या तुला बुडवणार नाहीत, तू अग्नीतून जाशील तेव्हा त्या तुला पोळणार नाहीत. इतका सामर्थ्यशाली प्रभू फक्त एक कराराची वाचा आपल्याबरोबर प्रियानो बांधत आहे, आणि तो म्हणत आहे की तू फक्त काय कर? ह्या जगापासून वेगळा हो. त्याचं एकच उत्तर आहे की तू माझ्याशी एकत्रित हो, माझ्याशी संगनमत हो, माझ्याशी एक जीव हो, आणि माझा आत्मा तुझ्यामध्ये वस्ती करू दे. याचं उत्तर आहे की प्रत्येक शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे. आपलं प्रत्येकाचं शरीर, तुमचं माझं, परमेश्वरानं जगसृष्टी निर्माण केली ही शब्दातून निर्माण केलेली आहे, शब्दातून तयार केलेली आहे. पण मनुष्य इतका अनमोल आहे की प्रभूनं त्याला त्याच्या हाताने बनवलेला आहे. आपण प्रभूच्या हाताची रचना आहोत, आणि मग आपण जगातल्या गोष्टीची, जगातल्या निर्माणकर्त्याला सोडून आपण निर्मितीच्या पाठीमागे लागतो, निर्मितीची आराधना करतो, निर्मितीच्या सोबत राहतो आणि निर्मितीला महत्त्व देतो. निर्मितीपेक्षा प्रभू म्हणत आहे की निर्माणकर्त्याला महत्त्व असणं खूप गरजेचं आहे, आणि ते महत्त्व आपण जगामध्ये असल्यावर, जगातल्या लोकांसोबत असल्यावर, जगिक स्वभावामध्ये असल्यावर मनुष्य देत नाही. आणि म्हणून प्रभूला असं वाटतंय की तुम्ही आणि मी देवाबरोबर एकरूप व्हायला पाहिजे. मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र घडवीन. अब्राहमाला हे वचन दिलेलं आहे वयाच्या 12व्या वयामध्ये, जेव्हा, आणि पहा, जेनेसिसचा अध्यायसुद्धा काय आहे? 12वा आहे. उत्पत्तीचा अध्यायसुद्धा 12वाच आहे. ही साधारण गोष्ट नाही आहे की प्रभूनं ते 12व्या अध्यायामध्येच आल्यावर का लिहिलं. परमेश्वराची योजना आहे. बायबलचं प्रत्येक वचन, प्रत्येक फुलस्टॉप, प्रत्येक प्रश्नचिन्ह हे असंच नाही प्रियानो. त्याच्या प्रत्येक गोष्टी पाठीमागं उद्देश आहे, आणि तो उद्देश आपल्यापर्यंत प्रभू पोहोचवत आहे. मनुष्य शास्त्र वाचत आहे, परंतु तो शास्त्रातला उद्देश स्वतःच्या जीवनामध्ये लागू करत नाही. का मला प्रभूंनी बोलवलंय? का प्रभू माझ्यापासून नवीन राष्ट्र बनवणार आहे? आणि तो फक्त राष्ट्रच नाही, तर तो म्हणत आहे की मी तू आशीर्वादित होशील. जेव्हा आपण वेगळं होतो, देवासाठी, देवाच्या उपयोगासाठी, आपण पात्र बनण्यासाठी, पात्र म्हणजे योग्यतेचं पात्र नाही, एक भांड, जसं आपण घरामध्ये वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे भांडे ठेवतो, प्रियानो, परमेश्वरानं प्रत्येक कार्यासाठी एक वेगळं पात्र ठेवलेलं आहे, आणि प्रभूची ती योजना आहे. त्यासाठी आपल्याला उत्तम असं पात्र प्रभूनं बनवलेलं आहे, आणि त्या पात्राला प्रभू म्हणतो की मी आशीर्वादित करीन. ते मातीचं पात्र असलं तरी ते वेस्टेज नाही, सोन्याचं पात्र असलं तरी ते वेस्टेज नाही, आणि चांदीचं पात्र असलं तरी ते खराब नाही, कारण प्रत्येक पात्राची निर्मिती ही प्रभूकडून झालेली आहे. आणि तो म्हणत आहे की मी तुला काय करेन? आशीर्वादित करेन, आणि तुझं वाईट करणाऱ्यांचं काय करेन? अभिष्ट त्या ठिकाणी करणार आहे. तुला आशीर्वाद देणाऱ्यांसाठी मी आशीर्वाद देईन. इतके आपण प्रभूसाठी अनमोल आहोत. यशामध्ये प्रभू म्हणत आहे की तू माझ्यासाठी अनमोल आहेस,
आणि मी तुझ्यासाठी राष्ट्र देईन म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या जीवासाठी जेव्हा परमेश्वराची मर्जी आपल्यावर उतरते, जशी अब्रामावर उतरली, अब्रामाशी करार केला आणि तो बांधलेला करार शेवटच्या 100व्या वर्षापर्यंत प्रभूनं पाळण्याचा निर्णय घेतला. आपण म्हणतो की अब्राम विश्वासाचा पिता असताना सुद्धा अब्रामाला पुत्रसंतान होण्यासाठी आणि ती फलप्राप्ती होण्यासाठी इतकी वर्ष गेली. परंतु याचं उत्तर आहे, परमेश्वर अब्रामाला त्यांच्या शाळेमध्ये, म्हणजे त्यांच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये, त्यांच्या शिकवण्याच्या जागेमध्ये तयार करत होते. देव आपल्याला हर एक गोष्ट देण्यासाठी तयार आहे. आज आपण म्हणतो माझ्या प्रार्थनेचं उत्तर मी आज मागितलं, मला आजच मिळायला पाहिजे, असं नाही होऊ शकत. जोपर्यंत तुमच्या आणि माझ्या विश्वासाची पात्रता अग्नीतून उतरून गेल्याशिवाय होणार नाही, तोपर्यंत आपल्याला ते उत्तर येणार नाही. सहज नाही आहे सगळ्या गोष्टी. देवाला आपण सहज घेतो. देवानं मला जन्माला घातले, देवानं चोच दिले, देवाने मला सहज सगळं द्यावं. देव सगळं सहजासहजी द्यायला तयार आहे, पण काय आपण घेण्यासाठी तयार आहे का? आपण पाहतो एक स्टोरी टाईपमध्ये की एक व्यक्ती आहे, एक दुकानदार आहे, आणि तो त्याच्या दुकानामध्ये खूप साऱ्या ट्रॉफ्या बनवतो, खूप साऱ्या सुंदर सुंदर वस्तू बनवतो आणि त्याच्या हाताखाली असणाऱ्या माणसाला सांगतो की मी या सगळ्या ट्रॉफ्या बनवून काय केलेल्या आहेत, टेबलवर ठेवलेल्या आहेत, आणि जे जे लोक येतील त्यांना तू त्या देऊन ठेव. त्यांना तू त्यांचं नाव विचार आणि त्यांच्या नावानिशी त्या ट्रॉफ्या तू त्यांना दे. असंच जर एक दुकान स्वर्गात मांडलं तर? आणि तो मालक काही वेळानंतर बाहेर जातो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी दुकानामध्ये येतो आणि त्यांच्या सहकार्याला विचारतात की काय झालं, ट्रॉफ्या सगळ्या इथंच कशा काय, का दुसऱ्या गेल्या नाही आहेत, का लोक घेऊन गेले नाही, लोक आले नाहीत का, दुकानात काही विक्री झाली नाही का? तर त्याचे सहकारी सांगतात, लोक तर आले, विक्री तर झाली, पण दुसऱ्याच वस्तूंची. आणि ट्रॉफ्यांचं काय, तुम्ही ज्या नावाची लिस्ट दिली होती त्या नावापैकी कोणीही आलेलं नाही. काही आले, पण त्यांना बघून असं वाटलंच नाही की ते त्या ट्रॉफीसाठी योग्य आहेत. त्यांच्याकडे त्याचे काही लोकांकडे त्या ट्रॉफीचे देण्याचे पैसेच नाही आहे, आणि काही लोकांच्या जीवनाकडे बघून, त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून असं वाटतच नाही आहे की ते लोक त्या ट्रॉफीसाठी योग्य आहेत. असंच जर स्वर्गात टेबल मांडलेलं आहे आणि आपण जेव्हा त्या ठिकाणी जाऊ त्यावेळेस जर स्वर्गदूतांना प्रभूंनी सांगितलं की हे सगळे पुरस्कार माझ्या लोकांना दे, त्यावेळेस आपलं पृथ्वीवरचं जीवन, आपल्या आयुष्यभराचा जो कार्यभाग गेला आहे, जे आपण आयुष्यभर जगलोय, ते सर्व पाहता जर स्वर्गदूत असंच म्हणाले तर की जे काही लोक आले त्यांच्यापैकी एकही या ट्रॉफीसाठी योग्यच नाही दिसला, त्यांनी त्यांचं फळ दिलेलंच नाही आहे, त्यांनी त्यांचं कार्य पूर्णच केलं नाही आहे, त्यांनी त्यांचं जे भरणी करायला पाहिजे होती ती केलीच नाही आहे, मी ट्रॉफी कशाच्या हिशोबावर देऊ? काय आपण तो मुकुट, काय आपण ते विजेत्याच्या त्या क्षणापर्यंत पोहोचू शकू? अब्रामाला विश्वासाचा पिता म्हणून गणण्यात आलं आणि ते गणून त्यांची गणती त्या नीतिमत्वामध्ये झाली, हे सहज आपण बोलून जातो. परंतु तो विश्वास संपादन करण्यासाठी, त्या विश्वासाच्या स्थिरापर्यंत, त्या लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्याची 100 वर्ष अब्रामाला पूर्ण करावी लागली. आज आपण जगतो 90 वर्ष, 80 वर्ष, परंतु त्यातही विश्वास अजूनही स्थिर नाही. आपला विश्वास अजूनही स्थिरावलेला नाही, मुळावलेला नाही. कारण का? आपण ख्रिस्तच समजलेला नाही की प्रभूंनी माझ्यासोबत काहीतरी वाचा बांधलेली आहे, प्रभूंनी माझ्या जीवनाशी काहीतरी करार केलेला आहे, प्रभूंनी या जगामध्ये मला आणलंय, तर त्या ठिकाणी मला त्या ख्रिस्ताशी काहीतरी देणं आहे. ख्रिस्तानी मला भरपूर दिलंय, मी जर अर्पण करतो तर प्रभू मला 4 पट परत देतो. मी प्रभूला काय दिलंय? मी प्रभूसाठी काय करू शकतो? आपण काही करू शकत नाही. पण प्रभूंनी जे काही आपल्याला आयुष्य दिलंय, जे काही जीवन दिलंय, त्या जीवनाच्या द्वारे आपली जितकी पेरणी होईल तितकं करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या जीवनाला आशीर्वादित करण्यासाठी प्रभू काय म्हणत आहे की मी तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. पहिली गोष्ट तर काय सांगत आहे दुसऱ्या वचनामध्ये की मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र करीन. देव आपल्याला राष्ट्र करत आहे. आणि दुसरी गोष्ट, मी तुला आशीर्वादित करीन, तुझं नाव मोठं करीन. जेव्हा आपण देवाच्या करारात येतो, देवाच्या वचनात येतो, आपल्याला कुणीही मनुष्यानं उंच करण्याची गरज नाही.
मनुष्य म्हणू शकत नाही की मी तुला या पदावर नेऊन ठेवलं, मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी हे करत आहे आणि मी तुझ्यासाठी आयुष्यभर हे केलं. शून्य आहोत आपण. करणारा देव आहे. जर आपल्या अंतःकरणात एकमेकांच्यासाठी प्रीती नाही तर केलेला सर्व कार्यभाग शून्य आहे. प्रत्येक गोष्ट पैशामध्ये, प्रत्येक गोष्ट देवाणघेवाणमध्ये होत नाही. आज आपण छोट्याशा गोष्टीसाठी म्हणतो मी तुला 1000 रुपये दिले तर तू मला व्याजासहित परत कर. का व्याज नाही दिलं तर आपण जगणार नाही का? ते पैसे आपल्याला नाहीच परत मिळाले, नाहीच त्या व्यक्तीला करता आले तर आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जागा मिळणार नाही आहे का? किंवा आपल्याला ते पैसे न मिळाल्यामुळे आपण अडचणीत येणार आहे असं आहे का? देवाने दिलेलं आहे ते. देव एक ग्लास पाण्याचा हिशोब ठेवणारा परमेश्वर आहे. तुमच्या आणि माझ्या 1000चा 1,00,000मध्ये हिशोब देणारा जिवंत प्रभू आहे. आणि त्याचं उत्तर प्रभू आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये देत आहे. परंतु आपण समजतच नाही की परमेश्वरानं मला आशीर्वादित राष्ट्र केलं आहे. आपण म्हणतो की मी 4 भिंतीच्या आत एक साधारण मनुष्य आहे. नाही, जेव्हा प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी खंडणी भरली, तुम्हाला आणि मला परमेश्वरानं पवित्र राष्ट्र म्हणून ठेवलेलं आहे. पण आपण आहोत की त्याच पापाच्या दलदलीमध्ये भरकटून आणि त्याच पापाच्या स्वभावामध्ये राहून आपण डुकरासारखं जीवन जगत आहोत. म्हणजे एका सुंदर स्त्री आहे, तिला तिचं सौंदर्याची किंमत नाही. डुकराला सुंदर आंघोळ करून नाकात नथ घातली, त्यात मोती आहे सुंदर, परंतु त्याला त्याची किंमत नाही. त्यासारखी बुद्धी होऊन जाईल आपली. कारण का? आपल्याला किंमतच नाही. आपल्याला प्रभूनं काय ताज घातलाय, आपल्याला प्रभूनं काय मुकुट घातलेला आहे. कारण याजक पदावर प्रभू नेऊन बसवणारा जिवंत देव आपल्यासोबत आहे. आणि तो म्हणत आहे की मी तुझं राष्ट्र करेन, मी तुला आशीर्वादित करेन. आणि तुम्हाला आणि मला परमेश्वरानं आशीर्वादित करून ठेवलेला आहे, आशीर्वाद दिलेले आहेत. हजारो पटीनं परमेश्वर आपल्याला आशीर्वादांची घोषणा करत आहे आणि आपण रडत आहे की मला आशीर्वाद नाहीत, देवाचं माझ्याकडे लक्ष नाही, देव मला बघत नाही. असं नाही प्रियानो. प्रत्येक क्षणाला प्रभूची आपल्याकडे नजर आहे. योग म्हणतो की मी पाताळात गेलो, स्वर्गात गेलो, कुठेही गेलो तरी माझी काय आहे? माझ्या प्रभूची माझ्यावर नजर आहे. कारण प्रभू आपल्या लेकरांना कधीही टाकत नाही. त्याची जन्म देणारी आई विसरेल, परंतु देव विसरत नाही, तो विसरणारा नाही. तो आपल्या लेकरांना त्यांच्या तळहातावर उत्तमरित्या सांभाळणारा जिवंत प्रभू आहे. आणि यासाठी आपण आपलं जीवन देवाला समर्पित करणं गरजेचं आहे. जर प्रभू तुम्हाला आणि मला बोलवत आहे आणि म्हणत आहे की तू माझ्यासाठी वेगळा हो, तू वेगळा होऊन देवासाठी काम कर, तर आपण त्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे. आपलं समर्पण खूप महत्त्वाचं आहे. आपलं समर्पण पूर्ण नाही आणि त्यामुळं काय होत आहे? आपण देवापासून विभक्त होत आहे. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की मी समर्पण केलं, मी देवाची सेवा करतो, परंतु आपण काय करतो? अर्ध जीवन जगतो, अर्ध जगामध्ये, अर्ध देवामध्ये. असं नाही. जेव्हा आपण संपूर्ण हृदयाने समर्पित करतो, आपल्यामधून पाण्याच्या नाही सामर्थ्यानं भरलेल्या आत्म्याच्या झरे वाहतील म्हटलेलं आहे. आणि ते झरे जर आपल्यामधून वाहते करायचे असतील तर आपलं जीवन देवाच्या राज्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि देवाच्या इच्छेनुसार आणि योजनेनुसार असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेसच तो प्रवाह आपल्यामधून इतरांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणूनच जेव्हा अब्रामाची परीक्षा पूर्ण झाली, अब्रामाचा विश्वास पूर्ण झाला, त्यावेळेस त्याच्यामधून त्या विश्वासाच्या नद्या वाहत्या झाल्या आणि त्या आजपर्यंत तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि म्हणून आपण अब्रामाचं उदाहरण देऊन बोलत असतो. एक काळ असा येऊ द्या प्रियानो की अब्रामाच्या आधी तुमचं आणि माझं नाव लोक जगामध्ये विश्वासानं सांगून बोलतील की हे बहीण, हे भाऊ विश्वासामध्ये गणण्यात आले आणि त्यांचा विश्वास देवाच्या राज्यामध्ये महान कार्य करून गेला. मी आशा करत आहे की तुम्हाला हे वचन समजलं असेल. आपण प्रार्थना करू. धन्यवाद करत आहे माझे जिवंत देवा. पवित्र पिता, तुम्ही आम्हाला वेगळं केलेलं आहे, तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे तुमच्या नावासाठी, तुमचं नाव उंच करण्यासाठी. प्रभू, आम्ही फक्त जगामध्ये जन्म घेऊन 4 दिवस जगून आणि पुन्हा त्या कॉफिन बॉक्समध्ये जाण्यासाठी नाही. आहे तशी माती साधारणरित्या मातीला मिळण्यासाठी नाही पवित्र पिता, तर आमचं जीवन हे तुमचं नाव उंच करण्यासाठी आहे. आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही तुमचं नाव उंच करण्यासाठी, तुम्हाला गौरव देण्यासाठी आणि होईल तितका ख्रिस्त गाजवण्यासाठी आहे. प्रभू, आम्ही आमच्यापुरतं, आमच्या कुटुंबापुरतं मर्यादित असू नये. हे सर्व चालवत असताना आम्ही प्रभूच्या राज्याची वाढ करावी. कारण देवाचं राज्य हे बोलण्यात नाही तर गौरवात आहे. आणि म्हणून वचन सांगत आहे
की जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर, हे स्वर्गातलं पृथ्वीवर आणण्यासाठी या सर्व बंधू भगिनींचा परमेश्वर पिता तुम्ही उपयोग करून घ्या. प्रभू, हे बंधू भगिनी आजचं वचन ऐकत असताना परमेश्वर पिता त्यांच्या जीवनाचा हृदयाचा पालट होऊ दे, त्यांचं समर्पण उत्तम होऊ दे माझे स्वर्गीय राजा. आज जर ते अडखळण होत असतील, आज त्यांच्या जीवनामध्ये काही अडखळण असतील, काही समर्पण व्यवस्थित नसतील, तर प्रभू आजच त्यांच्या मनाची तुम्ही तयारी करा. या आज आम्ही आपल्या पूर्ण मनाचं समर्पण करू, आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित करू. हो माझे स्वर्गीय राजा, आमचं जीवन आम्ही सर्वजण तुमच्या चरणाजवळ अर्पण करत आहोत. आमच्या सर्व पापांची, चुकांची, अपराधांची, व्यर्थ बडबडीची, रागाची, द्वेषाची परमेश्वर पिता तुम्ही आम्हाला क्षमा करा. प्रभू, हे अंतकरण तुम्ही धुवून शुद्ध केलं त्याबद्दल धन्यवाद करत आहे. प्रभू, आम्ही आमचं जेव्हा पण मूक उघडू, आमचं जीवन प्रभू जगासमोर येईल त्या प्रत्येक वेळेला प्रभू परमेश्वर पिता फक्त आणि फक्त ख्रिस्त गाजवला जाऊ दे. प्रभू, आम्ही वेगळे केलेले आशीर्वादित लोक आणि देवाचं नाव उंच करणारे अशा माझे स्वर्गीय राजा, तुम्ही असं होऊ दिलं, असं केलं त्याबद्दल पवित्र पिता आम्ही तुमचे मनापासून आभार मानते. आम्हा प्रत्येकाचा शरीर, प्राण, आत्मा, आमचं जीवन, कुटुंब, आमचा एरिया आणि आम्ही ज्या देशामध्ये राहतो तो देश शांतीपूर्वक, समाधानतापूर्वक प्रभू तुमच्या हातामध्ये समर्पित करत आहोत. प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त यांच्या गोड प्रिय नावात मागते, म्हणून तुम्ही ऐका स्वर्गीय पिता. आमेन, आमेन.